श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, 26 ऑगस्ट सोमवारी आहे कृष्ण जन्माष्टमी. आपल्या हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमीला अधिक महत्त्व आहे. या दिवशी कृष्णांच्या बाललीलेची पूजा केली जाते. कृष्ण जन्माष्टमी हा सण हिंदू धर्मात अधिक खास मानला जातो. दरवर्षी हा सण श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा करण्यात येतो. यंदा हा सण 26 ऑगस्ट सोमवारी या दिवशी आहे. तर बघा, या दिवशी बाळकृष्णांची विधिवत पूजा केल्याने आपल्याला बाळकृष्णांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. तर बघा, या बाळकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला बाळकृष्ण जन्माष्टमीचे व्रत करायचे आहे. त्याचबरोबर बाळकृष्णांची विधिवत पूजा करायची आहे. आणि त्याचबरोबर बघा, या दिवशी आपल्याला बाळकृष्णांना काही गोष्टी अर्पण करायच्या आहेत. त्या गोष्टी अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि आपल्या घरातील सर्व नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो. तर या दिवशी बाळकृष्णांना कोणत्या गोष्टी आपल्याला अर्पण करायच्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, या जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांना आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे आणि पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत. पिवळा रंग हा श्रीकृष्णांचा अतिशय प्रिय असणारा रंग मानला जातो. यामुळे श्रीकृष्ण आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते. तसेच बघा, आपल्या हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात पंचामृताचा वापर केला जातो. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दक्षिणावर्ती शंखामध्ये पंचामृत टाकून त्याने आपल्याला बाळकृष्णांचा अभिषेक करायचा आहे. नवविवाहित लोकांनी किंवा संतानसुख प्राप्तीसाठी हा उपाय करायला हवा. या उपायाने बाळकृष्ण आपल्यावर प्रसन्न होतात आणि ज्या काही आपल्या अडचणी असतील किंवा ज्या काही आपल्या समस्या असतील त्यासुद्धा दूर होतात. तर बघा, ज्यांना संतानसुख मिळालेले नाही किंवा संतानप्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय करणे आवश्यक आहे. या दिवशी बाळगोपाळांची अशा प्रकारे पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि बाळकृष्णांचा देखील आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो. तसेच बघा, बाळकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पूजा करत असताना आपल्याला बाळकृष्णांसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे. कृष्णांची पूजा करत असताना तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि त्याचबरोबर आपल्या घरातील ज्या काही समस्या असतील, ज्या काही अडचणी असतील त्यासुद्धा दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. आपल्या घरातील जी काही वाईट बाधा, वाईट शक्ती आहे ती सुद्धा दूर होते. तुपामध्ये अनेक सकारात्मक शक्तीचा वास असतो. तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते. त्याचबरोबर बघा, भगवान श्रीकृष्णाला खीर अतिशय प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला गोडाचा पदार्थ खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि आपले प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात. तर बघा, आपल्या व्यापार, उद्योग किंवा नोकरीविषयी काही समस्या असतील तर यासाठी आपल्याला बाळकृष्णांना खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. खिरीचा नैवेद्य दाखवल्याने बाळकृष्ण आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या ज्या काही समस्या, ज्या काही अडचणी आहेत त्यासुद्धा दूर होतात. त्याचबरोबर बघा, भगवान श्रीकृष्ण यांना खडीसाखर आणि लोणी अधिक प्रिय आहे. आपल्या अनेक इच्छा पूर्ण करायच्या असतील तर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी खडीसाखर आणि लोणी यांना अर्पण करायचं आहे आणि आपल्याला बाळकृष्णांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे पूजा केल्याने आणि त्यांच्या आवडत्या वस्तू त्यांना खायला दिल्याने बाळकृष्ण आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना तर पूर्ण करतात. त्याचबरोबर आपल्या मार्गामध्ये जे काही अडथळे येतात ते सुद्धा दूर करतात. त्याचबरोबर बघा, श्रीकृष्णांना सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांची बासरी. राधाराणी इतकीच त्यांना प्रिय असणारी बासरी ही जर आपण त्यांना अर्पण केली तर आपल्या सर्व घरातील नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो आणि बघा, राधाराणीच्या प्रेमाचे हे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या दिवशी आपल्याला बासरी अर्पण करायची आहे. असे केल्याने आपल्या कुटुंबात गोडवा निर्माण होतो. जे काही आपले नातेसंबंध बिघडले असतील ते सुद्धा दुरुस्त होतात आणि आपल्या सर्व नात्यागोत्यामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये जी काही व्यक्ती आपल्यापासून लांब गेलेली आहे किंवा दुरावा निर्माण झालेले आहे, अशा प्रकारे जर काही दुरावा निर्माण झाला असेल तर आपल्याला श्रीकृष्णांना बासरी अर्पण करायची आहे. बासरी अर्पण केल्याने आपल्या नात्यांमध्ये मधुरता निर्माण होते आणि बाळकृष्णांचा आपल्यावर कृपाशीर्वाद होतो. तर बघा, अशा प्रकारे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णांना प्रिय असणाऱ्या गोष्टी आपल्याला अर्पण करायच्या आहेत. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. त्याचबरोबर आपल्या सर्व नात्यांमध्ये सुद्धा गोडवा निर्माण होतो. या जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णांच्या अतिशय प्रभावशाली सेवा केल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. बाळकृष्णांचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो. आणि त्याचबरोबर बघा, ज्या जोडप्यांना संतानप्राप्ती झालेली नाही अशा जोडप्यांनी बाळकृष्णांची करायला हवी. बाळकृष्णांना आवडणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायला हव्यात. या गोष्टी केल्यामुळे बाळकृष्णांचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो.
त्याचबरोबर भगवान विष्णूसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात. भगवान विष्णूंचे 8वे अवतार असलेले बाळकृष्ण आहेत. तर या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला बाळकृष्णांच्या अत्यंत प्रभावशाली सेवा आपल्या घरामध्ये करायला हवेत आणि बाळकृष्णांचा जन्मोत्सवसुद्धा आपण साजरा करायला हवा. तर बघा, अशा प्रकारे या सेवा केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते आणि बाळकृष्णांचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो आणि आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तसेच बघा, व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला बाळकृष्णांना त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. त्याचबरोबर बघा, आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.